पुत्राणाम कामाय पुत्राः प्रियः न भवति. अरे मुला करता मुलं आवडत नाहीत. ज्याया येई कामाय ज्याया प्रिया न भवति किंतु आत्मनस्तु कामाय ज्याया प्रिया भवति. एवढंच नाही, देवानाम कामाय देवाः प्रियाः न भवति. म्हणजे देवा करता देव आवडत नाहीत, स्वतः करता देव आवडतात. एका व्यक्तीच्या म्हशीचं दुखत होतं आणि काही केलं राहीना. आणि काय आहे की जोपर्यंत भोग आपला सरत नाही तोपर्यंत गुण बी येत नाही, बरं का. आता याचा तुम्हाला चांगला अनुभवच असेल, आहे का नाही. कारण की आपण कितीही रामबाण इलाज दिला तर त्या व्यक्तीला ते लागू होत नाही. तसं त्या म्हशीला कोणतंच औषध लागू होईना. आता आलेत म्हशीचे डॉक्टर, त्यावेळेस म्हशीचे डॉक्टर बी नव्हते. म्हणजे सांगायचं तात्पर्य फक्त म्हैस भादरणारे होते. म्हणजे ते काय म्हणतात त्याला, भादरणारे म्हणतात का. विठाला विठाला म्हणजे डॉक्टर नव्हते, काय करावं. मग त्यानं महादेवाला नवस केला. असंच असं पटाणामध्ये महादेवाचं मंदिर होतं, जुनं मंदिर होतं. त्यानं महादेवाला नवस केला. हे म्हणे भगवंता, तू भोळा आहेस आणि म्हणून तुझ्याकडे मी आलो. काही करे एवढं म्हशीचं दुखणं राहू दे. मग या म्हशीचं एक दुभतं खाऊन ज्यावेळेस मी म्हैस विकील त्यावेळेस म्हशीचे जेवढे पैसे येतील तेवढे मी तुझ्या मंदिरासाठी दान करीन, बरं का. लोक बोलत एक आणि करते एक, ते विषय लय अलग आहे, बरं का. म्हणजे मी दान करीन म्हणे. मग झालं, म्हशीचं दुखणं बरं झालं, म्हैस व्याली, ही तिचं दूधही खाल्लं. आणि नंतर मग आता म्हैस विकायची. मग त्यानं काय केलं, घरातलं मांजर घेतलं, पिशवीत टाकलं आणि व्यवस्थित बांधलं. ते त्याला हवा वगैरे जाईल अशा प्रकारची व्यवस्था केली. आणि बाजारामध्ये गेला आणि मग लोक विचारायचे, कारण की बाजारामध्ये गेलं की ते ठरलेले व्यापारी येतातच, आहे का नाही. कारण की बाजार मंडीमध्ये सरासरी आपले लोक नसतातच, बरं का. मग आले, कितने को दिया म्हैस. 100 रुपये को. मैं 1000 रुपये देता हूँ, लगेच दो. लगेच देऊन टाक. ते म्हणे तसं नाही. म्हणे लगेच दे, परंतु तो म्हणे तसं नाही, ही मांजर अगोदर घ्यावं लागते. आणि मांजर कितीला दिली मग. म्हणे अरे मांजर ही 70,000 रुपयाला. अरे एवढीशी मांजर 70,000ला. मग ती म्हैसच इतकी चांगली होती, त्याने ती मांजर 70,000ला घेतली. आपलं हे मांजर 70,000 रुपयाला घेतली, म्हैस 100 रुपयाला घेतली. पण त्या भावाला काही राहूच ना. त्यानं राहून विचारलंच, म्हणे तुमने ऐसा क्यों किया. तुमने ऐसा क्यों किया. यानं सांगितलं म्हणे मी महादेवाला नवस केलेला आहे, म्हशीचे जेवढे पैसे येतील तेवढे मी महादेवाच्या मंदिराला देणगी देणार आहे म्हणे. आणि मांजराचे जे येतील ती म्हणजे मांजर माझी म्हणे. म्हणजे काय झालं याच्यातून, अहो देवाला फसविलं, आलं का. म्हणजे लोकांना देव देवा करता आवडत नाही, स्वतः करता आवडतो, आलं का. इतकी बैमान दुनिया आली आहे. आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया,
वडिलांना मानायला तयार नाहीत. इतकी स्वार्थी दुनिया आहे. एवढंच नाही, जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बाद पछताए. मुठ भर चावल बांधे गट के, कौआ बाप बुला मेरे. अनाड़ी दुनिया वचन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया वचन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया वचन बिना कैसे करियो, क्या भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया वचन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया वचन बिना कैसे करियो. अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरियो. अहो, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत, त्याला 3 मुलं होती. आणि काय झालं, वडील थकल्यानंतर चैत्र वैशाखाचे दिवस होते आणि त्या वडिलांना त्यांच्या मुलांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलं. अहो, माणसाला झाडाखाली बसू वाटत नाही, त्याला पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलं आणि म्हातारं ऊन लागून मेलं. म्हणजे जिवंतपणे अशी व्यवस्था करतात. ही दुनिया स्वार्थी आहे. तिसरा दोष असा सांगितला की हे प्रपंच अतिशय दोष संपन्न आहे. एकाचा उत्कर्ष बघितला की दुसऱ्याचा अपकर्ष होतो. आला का? असं अतिशय दोष युक्त आहे प्रपंच. एकाचं सुख पाहिलं की त्याचं सुख पाहून त्या दुसऱ्याला दुःख होतं. असा अतिशय दोष संपन्न हा प्रपंच आहे. काय झालं, इकडे परभणी जिल्ह्यातली घटना आहे, खरी नाही म्हणजे आहे असं बरं का. झालं काय की आपलं ठकू काकू गंगा काकूच्या इकडे नस वडायला गेल्या. जुनी पद्धत आहे ती नस वडण्याची. आणि त्या ठिकाणी शामरावची ती कापसाची गंज पाहिली आणि ठकू काकूने विचारलं, हे कोणाचं आहे ग कापूस? ते म्हणे शामरावचा आहे. म्हातारी चक्कर येऊनच पडली. परभणीला विलाज होईना म्हणून औरंगाबादला आणलं. कोणत्याही गोळ्या नाही, औषध नाही, काही लागू होईना. ते डॉक्टर जरा थोडे मानसरोग तज्ञ होते. मग त्यांनी विचार केला, म्हणे मुलांना विचारलं, बोलून घेतलं. काय म्हणे, काही आजीबाईने काही पाहिलं का? म्हणे काय नाही, शेजारी न सोडाय गेली होती. डॉक्टरला बरोबर ते अंदाज लागला, कारण की मानस तज्ञ होते ना. त्यांनी दुसऱ्या दिवशी पेपर आणला. म्हातारी थोडी अर्धी जागी आहे अशा अवस्थेत पाहिली आणि म्हातारीच्या उशाला बसून डॉक्टरने पेपर वाचला बरं का. परभणी जिल्ह्यामध्ये अमुक गावी शामराव पाटील यांच्या कापसाची गंज पेटली म्हटलं की म्हातारी ताटकीनं उठली. म्हणजे हा प्रपंच जो आहे हा अतिशय दोषयुक्त आहे बरं का. पुढील दोष सांगतात, हा प्रपंच दुःख देणार आहे. ऐका नाही, दुःख संसार
संसारामध्ये जिकडं तिकडं पाहिलं तर जो देखे सो दुखिया देखे सो दुखिया बाबा अहो जो पाहि संसार नगरी बाजार भरला ग बाई सर्व दुःखाचा बाजार आहे अशा अनेक दोषाने युक्त असा प्रपंच आहे म्हणून हे भगवन माझं जे चित्त आहे तुझ्या पायावर मुरलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की संसार रूपी बंधाला कारण बर का जर वास्तविक जर पाहिलं तर हे मन आहे कारण की शास्त्रकार सांगतात पंचदशी मध्ये आनंद नावाच्या प्रकरणामध्ये असं वर्णन आलेलं आहे मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः अरे बंधाला आणि मोक्षाला कारण खरं मनच आहे प्रपंच दोन प्रकारे सांगितलं जातं भाऊंकडे तुम्ही आता श्रवण म्हणजे श्रवण केलेलंच आहे तर भाऊंनी असं सांगितलेलं होतं की ईश्वरेनापि जीवेन सृष्टम द्वैतम विविच्यते अरे जीवाने ही द्वैत निर्माण केलेलं आहे ईश्वराने ही द्वैत निर्माण केलेलं आहे परंतु ईश्वराने जे संसार निर्माण केलेला आहे तो बंधाला कारण नाही परंतु जीवाने जे म्हणजे प्रपंच निर्माण केलेला आहे द्वैत निर्माण केलेला आहे हे खरं बंधाला कारण आहे आलं का कारणम बंध मोक्षयोः आणि अशा प्रकारचं जे चित्त आहे हे भगवंता हे जे चित्त आहे आम्हाला आकळणं शक्य नाही दादा
बहु चंचळ चपळ, फार हे चपळ आहे. अर्जुन भगवंताला म्हणतो चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. अशा प्रकारचे चित्त आहे, हे आम्हाला आकळणं शक्य नाही, म्हणून तुमच्या पायावर मुरावं. मुरावं असं का सांगितलं? कारण की आता हे पहा, गुरुवर्य महाराजांनी जो अभ्यास केलेला आहे, त्यांचा जो अभ्यास आहे तो त्यांच्या रोमारोमामध्ये मुरलेला आहे. आलं का? म्हणून त्यांच्या मुखातून काही आलं गोड वाटतं. महाराजांनी सहज स्वर काढू द्या, गोड वाटतं. आणि आम्ही प्रयत्नानं म्हणू द्या, एक जर मी चाल म्हणली तर निमा मंडप हे काम होऊ शकतो. म्हणून मी म्हणी ना बरं का, म्हणजे महाराजांचा आवाज त्या गाण्यामध्ये मुरलेला आहे आणि गाणं महाराजांच्या आवाजामध्ये मुरलेलं आहे बरं का. कारण की आपण हे पहा, आपण लोणचं घालतो, लोणचं लगेच टाकल्या ते व्यवस्थित लागतं, चवदार लागतं का काही काळ मुरल्यानंतर? काही काळ मुरल्यानंतर सहज आहे. तसं हे जे चित्त आहे भगवंताच्या पायी जर मुरलं तर खरं या जीवनाची इति कर्तव्यता आहे, सार्थकता आहे. आणि हे भगवान म्हणून काय कर, माझं चित्त तुझ्या पायी मुरलं पाहिजे असं काहीतरी कर.
ऐसे करी गा पांडुरंगा. इतकं तुम्ही सुंदर गाताय, तुम्ही गायल्यानंतर मला स्वरच कुठं लावा हे कळत नाही. तिथे लावायचा मोठ्या लावायचा म्हणजे 7 पट्टे कोठे लागते का? तसं मी कोणत्याही पट्टीत बोललो तरी स्वरातच बोलतो हे लक्षात असू द्या. कारण की आवाज हा कुठल्या तरी पट्टीतच बसतो, पट्टीत बसत नाही. कळलं का? म्हणजे हा पट्टीत बसतो, ते फट्टीत बसत नाही. म्हणजे त्या दोन्हीच्या ह्याच्यात अशा प्रकारे ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा. हे देवा असं काहीतरी कर. भगवंताच्या जो 1000 नावं आहेत त्याच्यापैकी पांडुरंग नावाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पांडुरंग भगवंताला नाव का पडलं असावं बरं? त्याचं कारण असं आहे की भगवान कृष्ण गोकुळामध्ये असताना गायी चारायला जायचे आणि गायी घेऊन ज्यावेळेस परत यायचे त्यावेळेस सूर्य असा म्हणजे लाल झालेला असायचा, थोडा तांबूस झालेला असायचा. आणि ते सूर्याचे जे सूर्यकिरण आहेत ते गायीच्या धुळीने, जी गायीच्या पायाचरणाची धूळ आहे ती उडालेली असायची आणि त्याच्यामुळे भगवंताच्या अंगावरती सर्व धूळ पडलेली असायची. आणि ती धूळ त्या कोमल अशा सूर्यकिरणामध्ये चमकायची. हा जो रंग तयार होतो या रंगाला पांडुरंग म्हणतात. आणि असा रंग भगवंताने धारण केला म्हणून भगवंताला पांडुरंग म्हणावं. आलं का? आणि हे पांडुरंगा की तू असं काहीतरी कर की माझं जे मन आहे हे शुद्ध अशा रंगामध्ये रंगवून टाक. रंगाचे प्रकार आहेत ऐका नाही, अनेक प्रकारचे रंग आहेत की पांढरा रंग आहे, निळा रंग आहे, काळा रंग आहे. हे रंग नाही बरं का. महाराजांना हे रंग अपेक्षित नाहीत. मग कोणते रंग अपेक्षित आहेत? तर असं आहे की भक्तीचा रंग, ज्ञानाचा रंग, विरक्तीचा रंग अर्थात साधनेचा रंग. आलं का? नाथ महाराजांच्या घरी तसं नाथ महाराज तर भक्तीच्या रंगामध्ये रंगलेच होते, परंतु भगवंत सुद्धा नाथ महाराजांच्या घरी भक्तीच्या रंगामध्ये रंगले. आणि भगवंत काय करायचे? अबीर गुलाल उधळायचे आणि नाथ महाराजांच्या घरी नाचायचे. हो ऐका नाही, अबीर गुलाल नाता गरी नाच माता सदा नाता गरी नाच माता सदा. हे अबीर भगवंत त्या भक्तीच्या रंगात रंगून गेले. असा काहीतरी रंग दे, अशा शुद्ध रंगामध्ये आम्हाला रंगवावं. एवढंच नाही, अधिष्ठान जे ब्रह्म आहे ते मी आहे अशा प्रकारचा निश्चय, आणि तो निश्चयही एक वेळेस मावळला पाहिजे. असा जो शुद्ध रंग आहे हा रंग प्रभू, अशा या रंगामध्ये आम्हाला रंगवावे. आपण मध्यंतरीचं भजन घेऊया. आता तुम्ही म्हणता बा 2 चरणालाच इतका वेळ लागला, आता 2 चरणाला म्हणजे आणि इतकाच वेळ लागेल. तसं काय नाही. शेवट म्हणायची ना, शेवट म्हणजे शेवट किंवा एखादं प्रमाण उचला मध्ये, अनेक प्रमाण मी बरेच देणार की. बापूंची तशी आज्ञाच आहे मला, तुम्ही तुमचं जास्त सांगू नका. जर सांगितलं लोक झोपतील बरं. आलं का? तसे आता या भागात म्हणजे गुरुजींचं या ठिकाणी परतूर तालुक्यामध्ये बराच काळ वास्तव झाल्यामुळे, तसेच या भागामधील
म्हणजे बरेच मंडळी आळंदी पंढरपूरला जाऊन श्रवण करून आले असल्यामुळे सहजच आहे का नाही, की भगवंत अशा प्रकारे आम्हाला रंगामध्ये रंगवावं. त्याचं कारण सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. पुरे पुरे आता पुरे पुरे ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. महाराज म्हणतात, हे भगवंता पुरे आता नको तुझी याची सत्ता. आजपर्यंत झालं ते भरपूर झालं देवा, तुझी याची सत्ता आता नको. हे तुझे कोण? कारण की काय माहिती का, आपल्याला बऱ्याच जणांची बंधनं आहेत. आपण ज्यांच्याकडे काम करतो त्याची सत्ता आपल्यावर राहते, आहे का नाही. सासूवर आपलं सुनावर सासूची सत्ता राहते, आहे का नाही. अनेक प्रकारचे बंधनं राहतात. एखादी गोष्ट खायची म्हटलं तर तिला चोरून खावं लागते, आलं का. एक वेळेस सुनबाईला वाटलं सासूबाई बाहेर गेल्यात, दूध इतकं मोठं आहे, थोडे ताटभर दूध पिऊन घ्यावं म्हणून दूध तिनं उकळलं आणि ताटलीमध्ये भरलं. मी मागल्या वडीत जाऊन प्यावा असं म्हणाली, गेली माग. तिथं अगोदरच इतकं मोठं तूप टाकून सासूबाई बोटव्याचा भात खात होती. आता सुनाच्या हातात तर ताट आहे, सासू तर पुढे काय करावं. मग तिनं चुकीची दुरुस्ती केली. चुकीची दुरुस्ती म्हणजे काय, आत्याबाई कोरडाच भात कामून खातात, दूध तरी घ्या ना मध्ये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की तिच्यावर किती बंधनं, सत्ता दुजियाची सत्ता. म्हणजे आपल्यावर अनेकांची सत्ता आहे, तशी काळाची सत्ता आहे, कर्माची सत्ता आहे का नाही. कारण कितीही बलाढ्य झाला, कोणीही झाला, तरी तो प्रारब्ध कर्म चुकवू शकत नाही, आलं का. अहो अभंगात वर्णन केलेलं आहे की प्रभू रामचंद्रांना सुद्धा हे कर्म चुकलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोग आले. अहो जे कर्म केलेलं आहे ते एक ना एक दिवस भोगावं लागतं. म्हणून आपल्यावर या कर्माची सत्ता आहे, आपल्यावर काळाची सत्ता आहे, आपल्यावर विकारांची सत्ता आहे. काय झालं, दोन आराधनी म्हणजे काय इकडे कळेल की नाही, म्हणजे जे तुळजापूरच्या देवीची भक्त आहेत अशा महिला, त्यांना आराधीन असं म्हणतात.
बरं का. मग त्यांच्यामध्ये भांडणं झाले, परंतु भांडणं झाले त्या काळामध्ये एका महिलेची म्हणजे त्या आराधनेची देवपूजेची वेळ झाली होती. मग तिनं ती परडी वगैरे सर्व काही ठेवलं, माळ वगैरे त्याला गंध लावला, परंतु पूजा करत असताना त्या स्त्रीचा जो द्वेष आहे तो काही गेलेला नव्हता. आलं का. मग तिनं अंबाबाईचा फोटो घेतला, अशा प्रकारे पुसला व्यवस्थित, आणि कुंकू लावताना म्हणते ह्या टवळीला म्हणले मला बोलूच नको तर मलाच बोलत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, गंध लावते देवीला आणि शिव्या देते तिला, ह्या टवळीला म्हणले मला बोलू नको तरी मलाच बोलत ये, तिचा काय संबंध आहे. म्हणजे पूजा करते तेवढा तरी द्वेष मत्सर बाजूला करावा का नाही. का जीवाच्या ठिकाणी सत्ता विकारांची सत्ता आहे. अहो एक भक्त आपल्या भगवान म्हणजे एक भक्त आपल्या देवीला नवस करतो बरं का, म्हणजे तिला प्रार्थना करतो, हे माते मला तू सत्वर प्रसन्न हो. आलं का. मी काय करीन तुला रोटगा वाहीन, रोटगा सत्वर पाहुके मला आई होय रोटगा वाहीन तुला, सत्वर पाहुके मला भुवाजी आई रोटगा वाहीन तुला. हे विकार दूर होऊ दे. जो माझा सासरा आहे तो गावाला गेलेला आहे, खंडेराया तुझ करते नवसू मरू दे रे सासू, खंडेराया मरू दे रे सासू, आपल्या भगवंताकडे आपल्या आराध्य दैवताकडे प्रार्थना केलेली आहे की हे विकार जाऊ दे माझे. सांगण्याचं तात्पर्य काय, हे जे विकार आहे या विकाराच्या सत्तेमुळे मला फार दुःख होत आहे. मग सासरा कोण सासू कोण, नाहीतर महिला मंडळी म्हणायचे बरं ही नाथ महाराजांनी सुद्धा सासू मूर्ती म्हणून नवसच केलेलं आहे का नाही. आणि त्याच्याबरोबर ननंद बी म्हणजे घरात पिढाच गेली आहे का नाही, असा अर्थ नाही त्याचा. तर सासू कोण सासरा कोण असं भरपूर त्याचं चिंतन आहे. हे विकार सांगण्याचं तात्पर्य, हे जे विकार आहेत यांची सत्ता नको, यांची सत्ता पुरे झाली, पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता. महाराज भगवंत म्हणतात, महाराज अहो हे सर्व लटके ना, लटीके दे लटीके दे बेड़ा हो, लटीके दे बेड़ा, लटीके दे
महाराज म्हणतात हे भगवंता जे लटिका आहे आणि ते खरोखर पीडा करत ते जायला पाहिजे आहे का नाही. म्हणून तुम्ही लटक फेडा. त्याचं कारण असं आहे की सरळ सरळ एक तुम्हाला दृष्टांत देतो की स्वप्नातील वस्तू सुद्धा दुःख देतात. आलं का. एक संन्यासी होता, तो आपला फिरत फिरत आला आणि मग गावात वरात निघालेली होती. आता संन्याशाने कशाला वरात पाहायला पाहिजे म्हणून गेला तिथं, पाहिली वरात आणि वरात पाहून आला. एका विहिरीवर थांबला. त्या विहिरीला असं कटाडं बांधलेलं होतं. जुन्या काळात दगडाचं कटाडं पसरत होतं, म्हणजे अलीकडे पसरत कटाडे नाहीत विहिरीला. त्याच्यावर त्यानं बसला, पाणी वगैरे प्याला, जेवण वगैरे केलं आणि त्याच ठिकाणी तो झोपला. आणि झोपल्यानंतर त्याला झोप लागली. झोप लागल्यानंतर कारण की जागता जवळ अशी जोपर्यंत जागा आहे, जागा असताना आपण जे चिंतन करतो ते सरासरी स्वप्नात येत असतं. त्याप्रमाणे या संन्यासीच्या स्वप्नामध्ये ती वरात आली आणि वरात आली. त्याला असं स्वप्न पडलं की त्याचंच लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही काळानं त्याला मुलं झाले आणि मग ती जागा पूर्ण गेली. त्याची पत्नी म्हणू लागली, अहो तिकडं सारखा, अहो तिकडं सारखा, अहो तिकडं सारखा. त्याप्रमाणे संन्यासी थोडं सराय गेला आणि तो त्या विहिरीमध्ये दंदिशीनं आपटला आणि पायऱ्यावर आपटल्यामुळे त्याचं कंबरडं मोडलं. आता मला सांगा तुम्ही, त्याचं कंबरडं का मोडलं? खऱ्या वस्तूमुळे का खोट्या वस्तूमुळे? खऱ्या पत्नीमुळे का खोट्या पत्नीमुळे? खोट्या पत्नीमुळे. तसं जरी हे अविद्या आणि तत्कार्य जगत जे आहे हे संपूर्ण मिथ्या जरी असलं तरी भगवान ते आम्हाला पीडा करतं. म्हणून हे लटकं जे आहे ते फेडा, जेणेकरून पीडा जाईल. ऐशे करेगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा गुरुवर्य भाऊंच्या चरणारविंदी, तसेच या ठिकाणी गुरुवर्य बळीराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर महाराज मी म्हणजे तुमच्या पुढं कीर्तन करावा एवढा काही आमचा अधिकार नाही, परंतु तुम्ही सर्वांनी बापूंना अनुमोदन दिलं, त्यांनी सेवा ठेवली, आज्ञा केली. तसेच या ठिकाणी सर्व आता गुणीजन मंडळी आहेत. कोणाचं नाव घ्यावं हेच मला कळना, कारण की चौकड म्हणजे असं सर्व गुणीजन मंडळी दिसायले. मी तुमच्या भागामध्ये नवीनच आहे का नाही. अण्णांनी एका प्रकारे माझ्या कीर्तनामध्ये रंग भरण्याचं काम केलं आहे का नाही. रांगोळ कशी काढली याच्यापेक्षा रंग कसा भरला याला फार महत्त्व आहे बरं का. तसेच दादांचा आवाज तर तुम्हाला माहितीच आहे का नाही. आणि विशेष म्हणजे मी तुमचा चाहता आहे बरं का. मी फार ऐकतो, पण ती आता ऐकण्यापुरतंच मर्यादित राहिलं ती आलं का. आणि आमचा तसं विषय बी थोडा वेगळा आहे का नाही. आम्ही साधारण थोडं पाठ सांगतो आपली जसं जमन तसं. या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळीच्या मध्ये सेवा करण्याचा योग आला. ही जी सेवा आहे ह्या सेवेचे काही जे पुण्य आहे श्री हरिभक्तपरायण स्वर्गीय नारायण महाराज काकडे यांना ते प्राप्त हो. आणि जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या मनातला प्रपंच ओसरो, तसं ज्या ठिकाणी नारायण महाराज असतील, स्वर्गात जर देव झाले असतील तर त्यांना इंद्रदेवाचं पद मिळावं, त्या ठिकाणी त्यांची महत्त्वी वाढावी, असं पुण्य त्यांच्या सुपुत्रांच्या हातून व्हावं. कारण की मुलं जसे वागतात त्याप्रमाणे त्यांच्या पित्यांना गती मिळत असते. तो वैयक्तिक व्यक्ती जसा वागतो त्याप्रमाणे त्यांना गती मिळत असते. असं मी भगवंताच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी प्रार्थना करतो. हे भगवन की या सत्पुरुषाला योग्य गती द्यावी, नवे नवे त्यांना पुन्हा जन्म मिळावा आणि आपल्यामध्येच भजन कीर्तनाचा त्यांना आनंद घेता यावा, अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी आता नियोजित प्रमाणे पुढील कार्यक्रम. चला, श्री हरिभक्तपरायण बंडू महाराज सिरसगावकर, लक्ष्मण महाराज आनंदी माशिगाव.
लटकते पे